कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची दाट शक्यता आहे। प्रथम नाव हे माझं आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच आता महंत अनिकेत शास्त्री यांची नाशिकच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये एंट्री झालेली आहे आणि भाजपकडून आपल्याला निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलेला असल्याचा दावा त्यांनी केला आहे। अनिकेतजी, नेमकं काय बोलणं झालेलं आहे भाजपच्या नेत्यांशी आपलं? गेली अनेक महिन्यांपासून वेळोवेळी केंद्रातील पक्षश्रेष्ठी असतील किंवा राज्यातील पक्षश्रेष्ठी असतील यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि नाशिक हे फार मोठं तीर्थक्षेत्र आहे। दक्षिण काशी म्हणून पूर्ण विश्वामध्ये ओळखलं जातं। तर या तीर्थक्षेत्रातनं एक धर्म जाणकार अभ्यासू व्यक्तिमत्व हवं अशी भारतीय जनता पक्षाची कायम मागणी राहिलेली आहे। त्यामुळे आमचे मार्गदर्शक डॉक्टर सच्चिदानंद साक्षी महाराज हे गेली 4 ते 5 वेळा खासदार झालेले आहेत आणि आत्तासुद्धा ते लवकरच खासदार होतील। तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पंतू श्रीमान रणजित सावरकर यांच्या आग्रहाखातर त्यांचं म्हणणं आहे की नाशिक हे आध्यात्मिक क्षेत्र आहेतच, आध्यात्मिक हिंदुत्वाबरोबर राजकीय हिंदुत्वाची ही जन्मभूमी आहे आणि तुम्ही त्याचे पाईक आहात। त्याचबरोबर अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या पाठिंब्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला भारतीय जनता पक्षाकडनं पक्षश्रेष्ठींकडनं सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। नेमकं काय बोलणं झालं आहे, आपण काय सांगण्यात आलं आपल्याला? कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची दाट शक्यता आहे आणि ज्यावेळेस नाव डिक्लेअर होईल तेव्हा कोणत्याही प्रकारची धावपळ होता कामा नये, कोणत्याही प्रकारची कागदपत्रांमध्ये अडचण होता कामा नये। म्हणून त्यांनी सांगितलं की महाराजजी, तुम्ही कागदपत्रांची तयारी करा, अर्ज घेऊन तो पूर्ण भरा आणि तुमचं जे काही कायदेशीर ज्या कारवाई आहे किंवा कायदेशीर ज्या गोष्टी बाबी आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। नेमकं भाजपमधल्या कुठल्या नेत्यांकडून आपल्याला हे सगळं सांगण्यात आलं? पक्षश्रेष्ठींमध्ये सर्वच आहे। आपल्या राज्यातले फडणवीस साहेब असतील, त्याच्यानंतर गिरीश महाजन साहेब असतील, केंद्रातील अनेक व्यक्ती असतील, या सर्वांशी माझे खूप चांगले संबंध आहेत आणि त्यांच्याशी सर्वांशी सकारात्मक चर्चासुद्धा झालेली आहे। मग आपल्याला नेमकं फॉर्म घ्यायला सांगितलं आहे, काय नेमकं? फॉर्म घ्या आणि तो अर्ज पूर्ण भरा, कायदेशीर बाबी पूर्ण करा। त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन आले, कालच ते पोलीस व्हेरिफिकेशन माझ्या हाती आलेले, कोणत्याही प्रकारची केस नाही, काही नाही, ते सर्व नील झालेलं आहे। IT रिटर्न्स असतील, असं सर्व पूर्ण करायला सांगितलेलं आहे आणि आज किंवा उद्यामध्ये कोणत्याही क्षणी उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये प्रथम नाव हे माझं आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे। खरं तर तिढा कायम आहे मागच्या काही दिवसांपासून। शिवसेना असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप सगळ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। अचानक तुमचं नाव समोर येतं आहे, नेमकं काय घडतंय महायुतीत? अचानक असं नाही, अनेक महिन्यांपासून ती चर्चा आहे आणि मी तर म्हणेल की हेमंत गोडसे साहेब असतील, त्यांचंसुद्धा कार्य 10 वर्षात त्यांनी चांगलंच केलेलं आहे आणि कोणालाही तिकीट मिळो, आपल्याला मोदींसाठी काम करायचं आहे, आम्हाला मोदी गॅरंटीवरती काम करायचं आहे। कारण की हा महायुतीचा उमेदवार असेल, ना की तो शिंदे गटाचा असेल, भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा अजित पवार गटाचा असेल। हा महायुतीचा उमेदवार असेल तर महायुतीच्या उमेदवारासाठी सगळ्यांनी मिळून आपल्याला काम करायचं आहे। आपण पाहतोय खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महायुतीमधल्या मित्रपक्षांमध्ये नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शिवसेना असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि भाजपने देखील नाशिकच्या जागेवर दावा केलेला आहे आणि आता महंत अनिकेत शास्त्री यांनी जो दावा केला आहे त्यामुळे नाशिकच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आता पुन्हा एकदा एक नवीन ट्विस्ट जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि अनिकेत शास्त्री यांच्या रूपाने आणखी एक आध्यात्मिक गुरु आपल्याला नाशिकच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।